बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी पायल. तडका मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहू. विटे येथे बांधावरील दगडे काढू नका म्हटल्याच्या रागातून 8 जणांकडून पती पत्नीला बेदम मारहाण. 8 जणांवरती पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल. पंढरपूर तालुक्यातील विटे येथे बांधावरील दगडे काढू नका म्हटल्याच्या रागातून 8 जणांकडून पती पत्नीला बेदम मारहाण करून शिवीगाळी दमदाटी केल्याची घटना घडली आहे. पंढरपूर पोलिसात 8 जणांवर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोरख शंकर सरडे, वय वर्ष 30, राहणार विटे, तालुका पंढरपूर यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात हकीकत अशी की दिनांक 13 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पिण्याचे पाणी आणण्याकरिता शेतामध्ये गेले होते. त्यावेळी फिर्यादीला त्यांची पत्नी रेश्मा हिने सांगितले की श्रीरंग दादा भोसले, कालिंदा दादा भोसले असे दोघे जण बांधावरील दगडे काढून घेऊन जात आहेत, तुम्ही लवकर या असे सांगितल्याने फिर्यादी लागलीच शेतामध्ये गेले असता त्यावेळी श्रीरंग भोसले व कालिंदा भोसले हे बांधावरील दगडे काढत असल्याचे पाहून फिर्यादी त्यांना म्हणाले की बांधावरील दगडे घसरली असली तरी घरी का घेऊन जाता, ती बांधावरच लावा की असे म्हणाले असता त्यावेळी श्रीरंग भोसले यांनी फोन लावून त्याचा मामा सौदागर महादेव गायकवाड, सुधाकर महादेव गायकवाड, विश्वजित सौदागर गायकवाड, पप्पू दादा भोसले, दीपाली श्रीरंग भोसले, विद्या पप्पू भोसले असे सर्व जणांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यावेळी फिर्यादीला सुधाकर गायकवाड, सौदागर गायकवाड, पप्पू भोसले यांनी शिवीगाळी दमदाटी करून हाताने लाताबुक्याने मारहाण करू लागले. त्यावेळी श्रीरंग भोसले व विश्वजित गायकवाड यांनी फिर्यादीला तेथेच पडलेल्या वेळूच्या काठीने पाठीवर मानेवर मारहाण करू लागले. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची पत्नी रेश्मा या आल्या असता त्यांना सौदागर गायकवाड याने कानाखाली चापट मारली. तसेच श्रीरंग भोसले याने हाताने पाठीत मारहाण केली. तसेच पत्नी रेश्मा ह्या मोबाईलमध्ये शूटिंग काढत असल्याचे पाहून श्रीरंग भोसले हा त्यांच्या हातातून मोबाईल घेत असताना हातात श्रीरंग भोसले याने मारहाण केली आहे. तसेच कालिंदा भोसले, दीपाली भोसले, विद्या भोसले यांनी पत्नी रेश्मा यांना शिवीगाळ दमदाटी केली. त्यावेळी भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीची आत्या कुसुम ज्ञानोबा वाघ या त्या ठिकाणी आल्या. त्यानंतर ते सर्वजण त्या ठिकाणाहून जात असताना सौदागर गायकवाड हा तुला किती केसेस करायचे ते कर अशी दमदाटी केली आहे. त्यानंतर फिर्यादी व त्यांची पत्नी रेश्मा, भाऊ अण्णा, आई सुरेखा असे मिळून तक्रार देण्यास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी उपचाराकरिता दवाखाना यादी दिल्याने ते कॉटेज हॉस्पिटल पंढरपूर येथे उपचार घेऊन पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पंढरपूर पोलीस करीत आहेत.